एस के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बटाटाचा वडा बनवूया वेगळी स्टाईलनं। त्याच्यासाठी मी बटाटे कापून घेतले आणि बेसन पीठ घेतले। आता पुढचा मसाला दाखवते मी तुम्हाला। तवा आपला गरम झालाय, त्याच्यात आपण पीठ टाकूया। अडीच चमचे टाकले। आता याला चांगलं आपण भाजून घेऊया। त्याचा कच्चापणा सगळा काढून टाकूया आपण आणि चांगलं भाजून घेऊया। थोडंसं तेल टाकूया आपण। जास्त तेल नाही टाकायचं, आपल्याला सुक्का करायचं आहे। पीठ आपलं मस्त भाजून गेलंय। नाही, धना बुक्के टाकूया आपण। लाल मिरची टाकूया, तिखटच्या हिशोबानं आपल्या हिशोबानं टाकायचं। थोडीशी हळद टाकूया चिमूटभर। जिरं टाकूया, जिरा पावडर। करूया हे सगळं। मीठ टाकूया थोडंसं चवीप्रमाणे। थोडीशी चिल्ली पेस्ट टाकूया। करूया। स्टफिंग तयार झाली आहे। थोडीशी हिंग टाकूया। कोथिंबीर टाकूया आपण, थोडीशी कापून घेऊया। साखर पण टाकू शकता तुम्ही। आम्हाला साखर नको पाहिजे, गोड नाही खात कोण। मिक्स करून एका भांड्यामध्ये काढून घेते। याच्यात हळद टाकूया आपण थोडीशी। थोडंसं हिंग टाकूया। याच्यात पण मीठ आहे, याच्यात पण मीठ आहे। त्या हिशोबाने टाकायचं आपल्याला। मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून कालवून घेऊया आपण। हे बघा, असं स्टफिंग आहे ना, आपण असं भरून घेऊया। आणि दुसरी बटाट्याची काप याच्यावर अशी लावून टाकूया।
व्यवस्थित चिपकवून असं दाबून आणि डीप करूया. असं डीप करून टाकूया. लागता टाकूया. हा वडा असा आलेला, असं पाहिजे. चालेल. सेम होत नाही तर तू सांगायचं ना. आता सगळे आपण असेच तळून घेऊया. बटाटे छोटे मोठे सगळे, छोटे पण बटाटे आहेत ना, ते पण असेच तळून घेऊया आपण. आमचे वडापाव तयार झालाय. पाव नाही, वडा तयार झाले. खाली चटणी आणि वडे. हे बटाटाचे वडे आहेत. मी कापून दाखवते तुम्हाला. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा आणि असे वडे बनवून बघा तुम्ही पण. चटणीसोबत खावा. पाव नसताना फक्त चटणीबरोबर खावा. थँक्यू. थँक्यू.